समर्थ ठाणे सशक्त भारत संकल्पनेवर प्रबोधन करणारे 50हून अधिक चित्ररथ. नववर्ष स्वागत यात्रेत यंदा समर्थ ठाणे सशक्त भारत संकल्पनेवर प्रबोधन करणारे 50हून अधिक चित्ररथ यात सहभागी होणार आहेत. श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आणि ठाणे महापालिकेच्या सहकार्याने चैत्र शुद्ध प्रतिपदा 19 मार्च म्हणजेच गुढीपाडवा दिनी नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन केले आहे. यंदा स्वागत यात्रेचे 26वे वर्ष असून निरूपणकार मुलाखतकार डॉक्टर धनश्री लेले या स्वागत यात्रेच्या स्वागताध्यक्ष आहेत, अशी माहिती न्यासच्या कार्यवाह डॉक्टर अश्विनी बापट यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी स्वागताध्यक्षा डॉक्टर धनश्री लेले, न्यासाचे अध्यक्ष उत्तम जोशी, कार्यकारिणी अध्यक्ष संजीव ब्रह्मे, विश्वस्थ अरविंद जोशी, महेंद्र कोठळे, निमंत्रक निखिल सुळे आदी मान्यवर उपस्थित होते. श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महापौर शर्मिला पिंपळोलकर स्वागताध्यक्षाच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून कौपिनेश्वर मंदिरातून स्वागत यात्रेचे प्रस्थान होणार आहे. 50हून अधिक चित्ररथांच्या जामानिम्यासह ही स्वागत यात्रा गडकरी रंगायतनच्या प्रांगणात विसर्जित होणार आहे. त्या पार्श्वभूमीवरती आपण शांतता, समानता, बंधुत्व याचा संदेश देणार आहोत. आपल्या कौपिनेश्वर संस्कृती न्यासाचा जो चित्ररथ असणार आहे त्याच्यात भगवान शंकराची मोठी मूर्ती असणार आहे मागल्या वर्षीप्रमाणे. त्या मूर्तीच्या तिथेच आपण एक संदेश देणार आहोत, शांतता आणि बंधुत्वाचा. नाही, हा अखिल मानव समाजाचा हा सण आहे आणि ही स्वागत यात्रा जी आहे त्या अखिल मानव समाजाची जाती पंथ विरहित अशी स्वागत यात्रा नेहमीपणे आहे. त्यामुळे त्या स्वागत यात्रेमध्ये सर्व समाजाने आपल्या सहभागी व्हावं. आपले चित्र असतील नसतील आपण पायीसुद्धा आपल्या सहभागी होऊ शकता आणि एक चांगला संदेश आपण जगाला ठाणेकरांना देऊ शकतो. समर्थ ठाणे सशक्त भारत किंवा सशक्त ठाणे समर्थ भारत हा जो आपला संदेश देण्याचा प्रयत्न आपण करतोय आणि 2027 भारत 2027 यासाठी हे एकी महत्त्वाचे, हे सर्व समाजाची एकी महत्त्वाची आणि त्या एकीचा आपण संदेश या स्वागताला देण्याचा आपण प्रयत्न करतो. हिंदू संस्कृती व परंपरा जतन करणाऱ्या या नववर्ष स्वागताच्या सोहळ्यात सर्व धर्मीय सहभागी होणार आहेत. या स्वागत यात्रेत विविध संस्था चित्ररथातून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, पर्यावरण विषयांची मांडणी करत प्रबोधन करणार आहेत. मल्लखांब, आर्टिस्टिक जिम्नॅस्टिकची प्रात्यक्षिके, एरियल कसरती, पारंपरिक वेशभूषा केलेली 250हून अधिक महिलांची बाईक रॅली, प्रबोधन करणारे सुमारे 50हून अधिक चित्ररथ आणि ठाणे महापालिकेतर्फे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, पर्यावरण विविध विभागांचा विशेष सहभाग असणार आहे. आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनचे सायकलस्वार हे आकर्षण बिंदू आहेत. समर्थ ठाणे सशक्त भारत, वंदे मातरमची 150 वर्षे, भारत 2047 आणि नागरी शिष्टाचार आणि कर्तव्ये असे नाविन्यपूर्ण विषयांची मांडणी चित्ररथावर असणार आहे. फोटो सर्कल सोसायटीतर्फे सेल्फी विथ स्वागत यात्रा, छायाचित्र, रील स्पर्धा आहेत. तसेच पारंपरिक वेशभूषा, चित्ररथ स्पर्धा न्यासातर्फे आयोजित करण्यात आले आहेत. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. वाढत्या तापमानाचा सामना करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेची कृती आराखड्याची अंमलबजावणी सुरू. ठाणे शहरात तापमानाचा पारा वाढू लागताच त्याचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेने कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. यानुसार गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही सिग्नलच्या प्रतीक्षेत असलेल्या वाहन चालकांचा उन्हापासून बचाव व्हावा यासाठी जाळीचे आच्छादन उभारण्यात येणार असून त्याचबरोबर विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने शहरातील 25 गर्दीच्या ठिकाणी तात्पुरत्या पाणपोई सुरू करण्यात येणार आहेत. ठाणे शहरात गेल्या काही वर्षांपासून उन्हाळ्यात तापमानात मोठी वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्यातही पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे.
या वातावरणीय बदलामुळे ओढावलेल्या संकटांवर मात करण्यासाठी पालिकेने ठाण्याचा सर्वंकष उष्णता उपाययोजना आराखडा तयार केला होता. महाराष्ट्र शासन, ठाणे महापालिका आणि काउन्सिल ऑफ एनर्जी, एन्व्हायरमेंट अँड वॉटर या संस्थांनी हा आराखडा एकत्रितपणे तयार केलेला होता. गेल्या वर्षी 2 वर्षांपासून पालिका या आराखड्याची अंमलबजावणी करत आहे. या आराखड्यानुसार वातावरणीय बदलांमुळे ओढाळलेल्या परिणामांना तोंड देण्यासाठी सुसज्ज राहणे आणि त्यांचे व्यवस्थापन करण्याचे काम गेल्या 2 वर्षांपासून पालिकेकडून करण्यात येत आहे. यंदाही शहरात गेल्या 10 दिवसांपासून तापमानाचा पारा वाढू लागला असून तो 39 अंशावर पोहोचला आहे. या तीव्र उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी पालिकेने उष्णता कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी पावले उचलली आहेत. यानुसार सिग्नलजवळ जाळीचे आच्छादन टाकण्यात येणार आहे. वाहन चालकांना सिग्नलच्या प्रतीक्षेत उभे असताना उन्हाचा त्रास जाणवू नये यासाठी ही उपाययोजना करण्यात येणार आहे. तसेच शहरातील 25 गर्दीच्या ठिकाणी विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने पाणपोई सुरू करण्यात येणार आहेत. या ठिकाणी पाण्याचे मोठे माठ, ग्लास ठेवण्यात आले आहेत. तेथे दररोज पिण्याचे शुद्ध पाणी भरण्याची व्यवस्था संबंधित संस्था करणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणीसाठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. ठाण्याच्या राजेश खांडेकर यांनी रचला नवा विक्रम. आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशनचे सदस्य ठाणेकर 53 वर्षीय राजेश खांडेकर या सायकलवीरने नवा विक्रम रचला. त्यांनी घोडा सायकलवर अर्जेंटिना ते अमेरिका असा 16,000 किलोमीटरचा प्रवास 8 महिन्यात पूर्ण केला असल्याची माहिती आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशनच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली. या पत्रकार परिषदेत आदित्य प्रतिष्ठानच्या वतीने किरण नागती यांनी त्यांचा सत्कार केला. या पत्रकार परिषदेला राजेश खांडेकर, स्वतः किरण नागती, आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशनचे सदस्य अमोल कुलकर्णी उपस्थित होते. हा सायकल प्रवास करणारे ते ठाण्यातील नव्हे तर भारतातील एकमेव सायकलप्रेमी आहेत. 20 जून 2025 रोजी ते ठाण्याहून अर्जेंटिनासाठी निघाले. अर्जेंटिनाला पोहोचल्यावर 24 जून रोजी त्यांचा अमेरिकेसाठी सायकलवर प्रवास सुरू झाला. या दरम्यान ते 11 देश फिरले अशी माहिती खांडेकर यांनी दिली. या प्रवासादरम्यान त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. सायकलवर त्यांनी ग्लोबल वॉर्मिंगचा संदेश दिला. ते आत्तापर्यंत 41 देशांमध्ये जाऊन आले आहेत. 78,000 किलोमीटर त्यांची सायकलिंग झाली. त्यात जगभरात 5 खंडात सायकल प्रवास केलेला आहे. खांडेकर म्हणाले, कॅनडापर्यंत माझा प्रवास होणार होता, परंतु आर्थिक संकटामुळे मला अमेरिकापर्यंतच पोहोचून भारतात परत यावे लागेल. अर्जेंटिना ते अमेरिका असा त्यांनी 11 देशांचा प्रवास 8 महिन्यामध्ये केलेला. पत्रकार परिषद मी आपल्याला केलेली आहे. तर
राजेश खांडेकर आपल्याला माहिती देतील, नंतर किरण नागते तुमची ॲड्रेस करतील. सगळे पत्रकार महोदय, सगळ्यांचे आभार. आणि सर्वप्रथम आम्ही सायकल प्रेमीचे जे अध्यक्ष आहेत जे प्रज्ञा मॅडम, त्यांना पण त्यांचे आणि किरण नक्कीची पण आभार. मला तुम्ही ते परिस्थिती द्यायला मदत केली. आणि मी ठाण्यात वर्तनकर इथे राहतो आणि मी लहानपणापासूनच सायकल मोहिमेवर जातो. भारतामध्ये जवळजवळ 60,000 किलोमीटर भारताच्या बाहेर आणि भारतामध्ये माझं जवळजवळ आतापर्यंत 41 देशांची सायकल मोहीम झाली आहे. 41 देशांमध्ये जाऊन आलो आहे आणि त्या 41 देशांमध्ये जवळजवळ आत्तापर्यंत 1000 किलोमीटरचं सायकलिंग झालं आतापर्यंत. आणि माझं जगभरातले 5 खंडातून माझी सायकल मोहीम पूर्ण झाली आहे. जसं एशिया आणि नॉर्थ अमेरिका. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की मी एकमेव असा भारतीय आहे की त्यांनी अमेरिकेतले भारतीयांनी कुठल्याही प्रकारचे असं सायकलिंग केलं नाही. अर्जेंटिना ते कॅनडा मी एकमेव भारतीय आहे की मी यशस्वीरित्या पूर्ण केलं आहे. ॲक्च्युली माझं कॅनडा होतं, पण US मध्ये डलास या शहरापर्यंत पोहोचलो आणि तिथे संकटामुळे मला परत विमानाचे पैसेच फक्त उरले होते, विमानाचे तिकिटीचे. मग पुन्हा भारतात यावं लागलं. आता सगळे सुविधा उपलब्ध आहेत, त्याच्यामुळे तिथे ट्रान्सलेट करून त्यांना पण त्यांची भाषा मी समजू शकलो आणि मला पण त्यांनी आणि खूप मदत केली. मी प्रत्येक देशामध्ये जिथे जिथे इंडियन एम्बॅसी होती तिथे जाऊन त्यांचं एक लेटर पण घेऊन. आदित्य प्रतिष्ठानचे प्रमुख किरण नागती म्हणाले की आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशनने नवनवे सायकलप्रेमी घडवले आहेत. राजेश खांडेकर यांनी अशक्य ती गोष्ट शक्य करून दाखवली आहे. केवळ ठाणेकरांनी नव्हे तर भारतीयांनी कौतुक करावा असा विक्रम त्यांनी केलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. जुन्या ठाण्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची चिन्हे. घोडबंदर, कळवा आणि मुंब्रा भागात गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाईची समस्या निर्माण होत आहे. असे असतानाच आता जुन्या ठाण्याचा पाणीपुरवठा जलवाहिनीच्या दुरुस्ती कामासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे जुन्या ठाण्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची चिन्हे आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या उथळसर प्रभाग समिती हद्दीतील सिद्धेश्वर जलकुंभ येथे नवीन जलवाहिनीचे काम सुरू आहे. या कामामुळे काही भागातील पाणीपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे. या कामादरम्यान खोदाई करताना जलकुंभाच्या 600 मिमी व्यासाच्या बाह्य जलवाहिनीला बाधा येत असल्याने ती जलवाहिनी स्थलांतरित करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या कामासाठी गुरुवार 12 मार्च रोजी सकाळी 9 ते शुक्रवार 13 मार्च रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत एकूण 24 तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या बंदच्या कालावधीत उथळसर प्रभाग समिती क्षेत्रातील सिद्धेश्वर तलाव परिसर, रमाबाई आंबेडकर नगर, गणेशवाडी, नितीन कंपनी, 5 पाखाडी, सरोवर दर्शन, चंदनवाडी, हंसनगर, सिंगनगर, खोपट, फ्लावर व्हॅली, शेलारपाडा, गोकुळदासवाडी, कोलबाड, गोकुळनगर परिसर तसेच नौपाडा प्रभाग क्षेत्रातील 5 पाखाडी, चंदनवाडी, महापालिका परिसर, चरई, धोबियाडी या भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दरम्यान नागरिकांनी या पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरून ठाणे महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.